जाओ।
सर काय सांगाल आज वारकरी दिंडी काढली शाळेतून? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती साधियल्या या उक्तीप्रमाणे आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील व भागीरथीबाई लाटे हायस्कूल मध्ये या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी काढलेली आहे। लहान बालवयामध्येच या विद्यार्थ्यावर आध्यात्मिक संस्कार व्हावे आणि या महान अशा वारकरी संप्रदायाकडे त्यांचा ओढा जावा या उद्देशाने या ठिकाणी हा भव्य असा आजची दिंडी या ठिकाणी आयोजित केली आहे। यामध्ये मुलांनी खूप छान असे अभंग गायले, मृदंग वादन केलं, टाळ वादन केलं आणि खूप असा आनंद या आषाढी वारीचा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। विठ्ठलाची पालखी होती, विद्यार्थी मुक्ताई, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या वेशभूषेमध्ये अतिशय आनंदाने सक्रिय सहभागी या पालखी सोहळ्यामध्ये झालेले आहेत। आज माझं नाव शेखर दत्त मिरजे, शाळेचं नाव भागीरथीबाई लाटे हायस्कूल। आज आमची वारकरी दिंडी निघाली शाळेतून। खूप भारी वाटलं, विठ्ठल रुक्माई बनले, सगळं खूप छान झालं। मला हा विना दिला, खूप भारी वाटलं। काय एन्जॉय केलं, कसं केलं सगळं? आम्ही खूप भारी केलं, नाचलो, फुगडी खेळली, जयघोष केला, विना वाजवला, ढोल वाजवले, टाळ वाजवले, खूप मजा आली। आज आमच्या शाळेमध्ये वारकरी दिंडी निघली होती, सर्व शिक्षकांनी आयोजित केली होती आणि येथे आम्ही सर्व जणांनी येऊन फुगड्या खेळल्या आणि खांद्यावरती पालखी घेतली आणि डोक्यावरती तुळस घेऊन आम्ही पालखीचा आनंद घेतला आणि विठ्ठल विठ्ठल करत आम्ही सगळ्यांनी दिंडी पर्यंत आलो इथवर आणि आम्ही सर्वांनी वेशभूषा केल्या होत्या। काय वेशभूषा होत्या? विठ्ठल, वारकरी आणि रखुमाईच्या वेशभूषा होत्या। नमस्कार, माझं नाव मनीषा अनिल सातपुते। माझ्या शाळेचे नाव भागीरथीबाई लाटे हायस्कूल धाराशिव। आमच्या शाळेत एकादशी निमित्त शाळेत दिंडी काढण्यात आली होती। मला खूप आनंद वाटतोय। आमच्या शाळेत दिंडी काढली, मिरवणूक काढली, आम्हाला साड्या घालायला लावल्या, काष्टा घालायला लावला, विठ्ठल रुक्माई बनवून आमच्या शाळेत आमचे मित्रमैत्रीण आले आहेत। खूप आनंद होतोय मला। काय उत्साह होता शाळेमध्ये? सगळ्या मस्त वाटत होतं, सगळ्यांना खूप मस्त वाटत होतं। काष्टा घालायचं म्हणलं तर आम्हाला खूपच मस्त वाटलं। सकाळी लवकर उठून आम्ही आंघोळ करून सगळं आवरून बिवरून शाळेत आलो। आमचे मस्त स्वागत केलं आणि दिंडी काढली, मिरवणूक काढून खूप मस्त वाटलं आम्हाला। न्यूज लोकमंच धाराशिव।